नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मागच्या 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच महसूल विभागानं मोठे बदल करून 7/12 उतार्याला अधिक स्पष्ट, अचूक आणि समजायला सोपे बनवलेले आहे आणि नवीन सुधारणा केल्यामुळे आता कोणत्याही सामान्य नागरिकाला देखील 7/12 उतारा वाचणं हे अगदी सोपं होऊन जाणार आहे। याआधी फक्त गावाचं नाव 7/12 मध्ये दिसायचं, परंतु आता त्यासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजेच LGD कोड असेल। यामुळे डिजिटल रेकॉर्ड अगदी व्यवस्थित ठेवता येतील। जमिनीच्या प्रकाराची स्पष्टता पूर्वी संपूर्ण क्षेत्र एकत्र नोंदवलं जात असे, परंतु आता लागवडी योग्य क्षेत्र आणि पोट खराबा क्षेत्र हे वेगवेगळं नोंदवलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याची एकूण बेरीज ही स्वतंत्रपणे दर्शवली जाणार आहे। त्यानंतर मापन पद्धती जी संपूर्ण बदलापूर्वी सर्व एकच जमिनीसाठी एकाच प्रकारचं मापक किंवा एकक वापरलं जात होतं, परंतु आता शेतीसाठी हेक्टर, आर, चौरस मीटर, बिनशेतीसाठी आर, चौरस मीटर खाते क्रमांक आता सगळं अगदी व्यवस्थित इतर हक्कांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता तो थेट खातेदाराच्या नावासमोर दिसेल आणि त्यामुळे आता कोणत्याही खातेदाराकडे किती जमीन आहे हे लगेच समजणार आहे। त्यानंतर पूर्वी मृत व्यक्तीची नोंदणी ही कंसात दिसायची, आता त्यावरती आडवी रेष मारली जाईल, त्यामुळे कोण जिवंत आहे आणि कोण मृत हे अगदी सहज समजेल। प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंदणी पूर्वी फेरफार प्रक्रियेमध्ये असलेल्या जमिनींसाठी स्वतंत्र रकाना नव्हता, त्यामुळे नागरिकांचा गोंधळ व्हायचा। आता प्रलंबित फेरफारासाठी स्वतंत्र रकाना असेल। जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळ्या रकानापूर्वी सर्व फेरफार क्रमांक एकाच ठिकाणी तुम्हाला लिहिलेले मिळून जातील, परंतु आता जुने आणि नवीन फेरफार क्रमांक तुम्हाला वेगवेगळ्या रकान्यामध्ये दिसून येतील, त्यामुळे तुमची अडचण होणार नाही। खातेधारकांच्या नावांमध्ये ठळक रेषांपूर्वी 2 वेगवेगळ्या खातेदारांची नावे एकमेकांमध्ये मिसळली जात होती, त्यामुळे चुकून वाचनाच्या गडबडी होऊ शकायच्या, परंतु आता नावांमध्ये ठळक रेष असेल, त्यामुळे प्रत्येक खातेदार अगदी सहज ओळखता येईल। गट क्रमांकासोबत शेवटचा व्यवहार दिसेल। पूर्वी गट क्रमांक आणि शेवटच्या फेरफाराची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी शोधावी लागत असे, परंतु आता ती इतर हक्काच्या रकान्यामध्ये शेवटी दिसेल। त्यानंतर बिनशेती जमिनींसाठी नवीन नियम बिनशेती क्षेत्र आर चौरस मीटर मध्ये मोजले जाईल। जुडी आणि विशेष आकारणी हे रकाने आता हटवले जातील, कारण ते आता जुने झालेले आहेत आणि ते कोणी वापरतही नाही। अकृषिक जमिनींसाठी विशेषतः सूचना आता 7/12 उतार्याच्या शेवटी स्पष्ट सूचना असेल। क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्यास गाव नमुना 12 त्याला लागू होणार नाही। या बदलांमुळे नागरिकांना होणारे थेट फायदे आता 7/12 उतारा वाचणं सोपं आणि स्पष्ट होईल आणि डिजिटल प्रणालीमुळे महसूल विभागाच्या कामामध्ये पारदर्शकता आणि वेग वाढलेला आहे। जमिनीशी संबंधित वाद आणि गैरसमज कमी होतील। ऑनलाईन 7/12 उतारा काढणं आणि तो समजणं सोपं होईल। या बदलांमुळे भ्रष्टाचाराला देखील आळा बसण्यास मोठी मदत होईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 7/12 उतार्यामध्ये हे महत्त्वाचे बदल आता करण्यात आलेले आहेत। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।